नमस्कार मित्रांनो, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय। सांगोला तालुका नगरपालिका निवडणूक रणधुमाळी या अनुषंगाने सांगोला तालुक्यामध्ये राजकारण दिवसेंदिवस तापताना आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये बघितलं तर सांगोला तालुक्यामध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी जिल्ह्यातील बलाढ्य नेते सांगोला तालुक्यामध्ये पडून आहेत आणि ज्या उमेदवाराची धास्ती या सर्व राजकीय नेत्यांनी घेतलेली आहे ते खरं तर आज या ठिकाणी आपल्यासोबत उमेदवार आहेत जे की नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी घेऊन ते त्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत आणि ते उमेदवारी त्यांना मिळाल्यानंतर ते खरं तर या आघाडीमध्ये कशा पद्धतीने उतरलेले आहेत आणि कशा पद्धतीने ते राजकीय वर्तुळामध्ये ते निवडणूक लढतायत आपण त्यांच्या माध्यमातून खरं तर जाणून घेणार आहे। प्रथमतः तुमचा परिचय द्या। नमस्कार, नाव तुमचं? मोहन विष्णू राऊत। मी सांगोला बनकरवाडीमधून राहतो आहे आणि ह्याच्यामध्ये जे सांगोला नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025। बरं, आता ही खरं तर निवडणूक सुरू झाली आहे, पण बघितलं तर सांगोला तालुक्यामध्ये जी काय महाराष्ट्राचे दिग्गज नेते होते ते खरं तर आपल्याला या सांगोल्यात पडून असलेले सध्या पाहायला मिळत आहेत। मग त्यांना नेमकी धास्ती कशाची पडली आहे? आता ओबीसीचा चेहरा म्हणून ज्या लोकांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या घरामध्ये बघायला गेलं तर 2-2 वेळा 3-3 वेळा नगराध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे। बरं. तरी पण त्यांनी आणखीन त्यांच्याच घरामध्ये नगरसेवक नगराध्यक्षपद आणि त्यांच्याच घरामध्ये ह्या पदावरती त्यांचेच लोक इच्छुक म्हणून त्यांनी ठेवलेले आहेत। पण आम्ही सांगोला विकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून एक आघाडी निर्माण करून ह्या आघाडीच्या माध्यमातून आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। तुमच्या पॅनलमध्ये कशा पद्धतीने तुम्ही रचना केली आहे किंवा किती उमेदवार आहेत तुमच्यासोबत? आमच्या जो पॅनल आहे ह्या पॅनलमध्ये आम्ही आता सध्या 18 उमेदवाराची घोषणा येत्या 25 तारखेला आम्ही करणार आहे आणि आम्ही ताकदीनं ह्या सांगोला नगरपालिकेची निवडणूक ताकदीने आम्ही लढवणार आहे आणि आमचे 18 नगरसेवक आणि नगराध्यक्ष ह्या सभागृहामध्ये आम्ही पाठवणार आहे आणि आम्ही ह्या प्रस्थापित लोकांना आम्ही जी काही विस्थापित लोक वेगवेगळ्या समाजाची कोण वाटते तुम्हाला? प्रस्थापित जे आहेत, ज्या लोकांनी 2-2 वेळाच नगराध्यक्षपद भूषवलं तरी पण आता त्यांच्या वयाचा दाखला आपण देणार नाही, परंतु यांना वाटते आणखीन आपल्याला सांगोल्याचा विकास करायचा आहे। पण गेली 50-60 वर्ष झालं जे सांगोल्याचा विकास म्हणून ह्या लोकांनी पदं घेतली, ह्यांनी फक्त लोकांच्या भावनिकतेचा विकास केलेला आहे। ह्यांनी शहराचा विकास कुठेही केलेला नाही। आज जर बघायला गेलं नगरपालिकेमध्ये ज्या मुतारीची अवस्था आहे, जो रेल्वे उड्डाणपूल जिथं व्हायला पाहिजे होतं तिथं त्यांनी बोगद्याचं काम केलं। त्या बोगद्यामध्ये लोकांची की त्या बोगद्यामध्ये 12 महिने पाणी राहतं, लोकांची विकासाचा अजेंडा काय राबवला किंवा तुमच्या जो काय परिवर्तन पॅनल आहे त्यानं? आम्ही परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून जी निकृष्ट दर्जाची कामं जी झालेली आहेत त्या निकृष्ट दर्जाच्या कामाची आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू आणि ह्या सांगोलेला चांगला चेहरा म्हणून किंवा चांगला विकासाच्या लोकांना सोबत घेऊन पाठीमागच्या 5 वर्षात विकास झाला नाही? मग पाठीमागच्या 5 वर्षात फक्त कागदोपत्री विकास झाला, टक्केवारीचा विकास झाला आणि ह्या टक्केवारीच्या माध्यमातून ह्या लोकांनी स्वतःचं घर भरण्याचं काम केलेलं आहे। आणि आता पाठीमागच्या वेळेस काय होतं की एक नगराध्यक्ष एका पक्षाचा होता आणि त्यांचा जो पॅनल होता हा पॅनल दुसऱ्या पक्षाचा होता, त्याच्यामुळं ह्यांच्या काळामध्ये कुठंही काम झालेलं दिसत नाही आणि ते जर काम आता इथून पुढं व्हायचं असेल तर आपल्याला परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना किंवा सगळ्या आपल्या मतदार तुमच्या पाठीशी येतील वाटते, परंतु कारण एका बाजूला प्रस्थापित आहे एका बाजूला विस्थापित आहेत। मतदार पाठीमागे येतील हे 100% आम्हाला खात्री आहे। कशावरून? कारण ह्या लोकांना जे गेल्या 5-10 वर्षात 50 वर्षात ज्या लोकांना त्रास झालेला आहे त्या लोकांना आता कुठली 2 पक्ष सोडून कुठलीही आघाडी नव्हती आणि आम्ही आता काय केलेलं आहे आघाडीच्या माध्यमातून आम्ही तिसरा पर्याय लोकांपुढे उपलब्ध केलेला आहे। लोकांच्या मध्ये किंवा जनमानसामध्ये एक बोललं जाते की सांगोल्यावर खऱ्या अर्थानं दिग्गज नेते मंडळी जी पडून राहिलेली आहे आणि ती मोठ्या प्रमाणात अर्थजन्याचा या ठिकाणी पाऊस पडतील त्यामुळे लोकांची मतं फिरतील किंवा जी प्रस्थापित होते त्यांनाच मतं जातील असंही बोललं जाते। नाही, दिग्गजांचा विषय कसा आहे, दिग्गज जे आता सांगोल्यामध्ये पडून आहेत, आता काय मुख्यमंत्री किंवा काय पालकमंत्री ह्या तालुक्यामध्ये प्रचाराला येणार आहेत असं आम्हाला समजलं, पण ह्या तालुक्यामध्ये ह्या नेत्यांची अशी अवस्था की एका उपमुख्यमंत्री किंवा एका पालकमंत्र्याला जर इथं बोलवायला लागत असेल तर ह्या नेत्यांची स्वतःची काय अवस्था असेल किंवा सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन जी काय आता
उद्याच्या 3 तारखेनंतर जो पक्ष भाजप आणि शिवसेना राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्तेत आहे आणि सांगोल्याच्या जनतेला फक्त वेड्यात काढण्यासाठी 2 उमेदवार वेगवेगळ्या पक्षामधून उभा करून ते एकत्रित आणून त्या त्या लोकांपैकी एक निवडून आणून ह्या लोकांना पुन्हा आणखीन सांगोलीच्या जनतेलाही वेड्यात काढण्याचं काम ही करणार आहे. म्हणजे ही जनतेला वेड्यात काढण्याचे षडयंत्र आहे. 100% जनतेला गेल्या 50 वर्षापासून वेड्यात काढलेलं आहे आणि ह्या लोकांना फक्त भावनिकता शिकवून भावनिकतेच्या माध्यमातून ह्यांनी आतापर्यंत मताच्या झोळीमध्ये मतदान करून घेतलेलं आहे. तर खरं बघितलं तर यांना जी काही उमेदवारी मिळालेली होती ती न्यू राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे देखील आपल्या सोबत आहेत. खरं तर बघितलं तर घोटुकडे साहेब, ही जी काय तुम्ही परिवर्तन आघाडी जी पॅनल उभा केलेला आहे ती कशा पद्धतीने तुमचा अजेंडा नेमका काय ठरलाय? आम्ही समविचारी लोकांना एक कुठला पक्ष न धरता ज्यांची समविचारी ज्यांना प्रस्थापितांच्या विरोधात लढायचं आहे त्यांना एकत्रित घेऊन आम्ही आघाडी निर्माण केलेली आहे. पक्षाचा इथं विषय नाही. जे संधी मिळालेली नाही, ज्याच्या घरात कधीच नगरसेवक झालेला नाही, कधीच सदस्य झाले नाही, अशा लोकांना आम्ही इथं उभा लोक संधी देतील? लोक 100% संधी देतील आणि नगराध्यक्ष आमचाच होणार. कारण का तर उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांना जर गल्लीबोळात जर इथं फिरावं लागत असेल तर मग इथल्या नेत्यांचा उपयोग काय आहे? हे नेते आतापर्यंत कशासाठी मेजाशी मारत होते? आज गल्लीबोळात जर उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री फिरायची यांची अवस्था आमच्या ह्या उमेदवारामुळे झाली. माझा ठाम म्हणजे हे आहे. उमेदवारामुळे झालाय म्हणजे नेमकं कशा पद्धतीने बघताय गोष्टी? ह्या दोघांचे उमेदवार पडायला लागलेत आणि ह्यांना मोहन विष्णू राऊत यांना घाबरून उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री इथे यायला लागलेत आणि गल्लीबोळात फिरायला लागलेत. ही अवस्था आहे इथल्या तालुक्यातल्या नेत्यांची. म्हणजे तुम्ही आमच्या उमेदवाराला एवढा घाबरलाय का? तुम्हाला ते मंत्री आणावं लागायला लागलेत. मग आता तुम्ही कशा पद्धतीनं तुमचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचं निवडून आणण्यासाठी कशा पद्धतीने अजेंडा राबवला? आमचं काय जे भ्रष्टाचार केलेला आहे ते भ्रष्टाचार उकरून काढणारच आहे. आणि जे चोर लोक तिकडे गेलेत सेटलमेंट ईडी बिडी धाडी, आमचं काहीच नाही. आमचं काय मटकाचा व्यवसाय नाही किंवा आमचं काय 2 नंबरचे धंदे नाहीत. हे चोर लोक त्यासाठी तिकडे गेलेत. ते आम्ही सगळं जनतेला सांगणार आहे ना की कुणी काय केलं. आम्ही पारदर्शकतेने काम करतो. आम्ही कुणाची तसला विषय 2 नंबरचा घेत नाही. याचबरोबर आपल्यासोबत जे सांगोला विधानसभा लढवलेले उमेदवार आहेत आर.वाय. घोटुडे सर. सर, तुम्ही खरं तर बघितलं तर आज तुमचं जी काही भूमिका आहे सांगोला तालुक्यामध्ये या निवडणुकीत अग्रेसरपणे मांडत आहे. तर तुमचा जो काय व्हिजन ठरलेलं होतं की विकास, तर 5 वर्षामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झालेला दिसत नाही का? 5 वर्षामध्ये विकास झाला तो नेत्यांच्या लेकराबाळांच्या अकाउंटवरचा विकास झाला. त्याचं बंगलं झालं, त्याला कुठंतरी बँक बॅलन्स झाला. हा विकास जनतेचा झाला नाही. आणि मोहन विष्णू राऊत हा सांगोला परिवर्तन शहर विकास आघाडी हा नगराध्यक्ष होईल का? तर आज भाजप आणि शेकाप यांची म्हणजे कृत्रिम युती झाल्या. भाजप आणि शेकाप यांची कृत्रिम युती झाली. आबासाहेबांचं जे तत्व होतं सांगोला तालुक्यामध्ये ते धुळीस मिळवलं. पण आम्ही आबासाहेबांचं कार्यकर्ता आहे. आबासाहेबांचं तत्व घेऊन धुळेला मिळवलं म्हणजे कोणी मिळवलं? तर धुळीला मिळवलं म्हणजे या सांगोला तालुक्यातील जे आजपर्यंत 50-60 वर्ष आबासाहेबांच्या जीवावरती जगले, आबासाहेबांचं कॉन्ट्रॅक्ट, आबासाहेबांचं जे काय कामं असतील त्यांनी केली, त्याच्या माध्यमातून त्यांनी पैसा मिळवला, आधार घेतला. अशा नेत्यांनी आबासाहेबांचं जे तत्व होतं कुठल्याही पक्षात न जाता आपण तटस्थ राहून या तालुक्याचा विकास करायचा, अशा नेत्यानं हे तत्व धुळीस मिळवलं. पण आम्ही त्यांचं कार्यकर्ता म्हणून आबासाहेबांचं तत्व, स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख साहेब यांचं तत्व घेऊन सांगोला परिवर्तन आघाडीचा नगराध्यक्ष होईल. आणि ग्रामविकास मंत्र्याला जर या सांगोला शहरामध्ये एका मेंढपाळाच्या आणि एका ओबीसी चेहऱ्याला पाडण्यासाठी या ठिकाणी यावं लागत असेल तर ह्याच्याशिवाय दुसरी वाईट गोष्ट नाही. आता उद्या बघा, उद्या उपमुख्यमंत्री येणार आहेत एकनाथजी शिंदे साहेब. त्यामुळं हा शहरातील नगराध्यक्ष राऊत होतील हा माझा विश्वास आहे. आणि कुणाला जर समाजसेवा जर जर म्हणत असेल, मी आता एक नवीन सुशिक्षित चेहरा आलाय ह्याच्यामध्ये, त्याच्या 2 ते 3 संस्था द्या. नवीन चेहरा की ज्याला विकास करायचा आहे त्याला माझं सांगणं असं आहे, तुझ्या शाळेवरच्या शिक्षकांना बाबा 5-10 हजार पगार देऊ नको, 30-40 हजार पगार दे.
आणि जे इंग्लिश मीडियम तुमचं चालू आहे, सेमी चालू आहे, त्याच्यामध्ये 10-10, 15-15 हजार रुपये फी तुम्ही घेताय. ते मुलांना फुकट शिकवा, म्हणजे त्या मुलांच्या विकास, डोक्याचा विकास होईल. म्हणजे प्रस्थापित नेते फक्त स्वतःचा विकास करतात असं म्हणायचं आहे. मग आजपर्यंत बघा ना, सांगोला तालुक्यात 2 वेळा नगराध्यक्ष भूषवलं. आता जे उमेदवार 2 वेळा नगराध्यक्ष झाले, त्यानंतर बापू गटाचे आहेत ते सुद्धा नगराध्यक्ष झाले. मग ह्यांच्याच घरात आहेत ना. मग संविधान एका 2 व्यक्तीसाठी दिलंय का? डॉक्टर लोक ह्यावेळेला नवीन चेहऱ्याला तुमच्या संधी देतील वाटतंय. अहो, लोक त्यांच्या मागं फिरायला लागली ती, भीतीपोटी हिंडायला लागली ती. आमचा राऊत हा माणूस, ओबीसी चेहरा हा माणूस 100% जनतेनं उभा केलेला आहे. तुम्ही म्हणाल की घुटुगडे बंधूंनी उभा केलाय. घुटुगडे बंधूंनी नाही उभा केला, जनतेनं उभा केलाय. आणि जनता तुम्हाला मताच्या वेळेला तुमची जागा 100% मताच्या रूपाने दाखवल. तर आपल्यासोबत बघितलं तर आर.वाय. घुटुगडे सर, घुटुगडे बंधू हे देखील होते आणि खरं तर एक आश्वासक चेहरा या सांगोला शहरामध्ये नव्याने या नगराध्यक्ष पदासाठी उभारलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्यांनी त्यांचा जे काही व्हिजन होता, अजेंडा होता, तो कशा पद्धतीने असणार आहे आणि निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने ते बाजी मारणार आहेत, या सर्व गोष्टीचा आलेख हा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. धन्यवाद.